नाशिक मध्ये येताना दादागिरी भाईगिरी 10 किलोमीटर लांबच ठेवा, कारण इथं घराघरात बाई आहे. गुन्हेगारीचा बाली किल्ला म्हणजे आमचा नाशिक जिल्हा. गुन्हेगारीचा बाली किल्ला म्हणजे आमचा नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला. नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला. नाशिक जिल्हा कायदा बाली किल्ला. नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला असा प्रकारचा एक रील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता त्यालाच काउंटर थेट पोलिसांनी एक रील बनवला आहे, तो देखील आरोपींसोबत. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा आशयाचं रील आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेलं आहे. काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी किरण नाईक, तुम्ही बघत आहात लोकमत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे घडू लागलेले आहेत. यामध्ये गोळीबार असेल, किडनॅपिंग असेल किंवा हत्यासारखे प्रकार या नाशिक नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागले. 2 दिवसापूर्वी तर हाईट झाली, एका दिवसात 3 हत्याच्या घटना या नाशिक शहरामध्ये झाल्या. एकंदरीत जर या संपूर्ण आपण 9 महिन्याचा जर आढावा घेतला तर तब्बल 45 हत्येचे प्रकार याच नाशिक नगरीमध्ये झाले. त्यामुळे नाशिक पोलिसांवर मोठी टीकाची झोड नाशिककरांनी सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून या पोलिसांवर खरं टीका टिप्पणी केली. त्यानंतर नाशिक पोलीस जे आहेत ते थेट ॲक्शन मोडमध्ये आले. काही दिवसांपूर्वी कोयता मिरवणाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्या नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची धिंड काढली. यासारखेच प्रकार होत असताना एक सेंट्रल जेलमधनं एक आरोपी सुटतो, त्याचा सत्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये येऊन त्या आरोपींना ताब्यात घेतात आणि त्यांचाच एक व्हिडिओ म्हणजे आरोपींना पोलीस घेऊन जात आहेत, तो सोशल मीडियावर जो आहे तो व्हायरल झाला. संपूर्ण जर नाशिक शहराचा जर आपण विचार केला तर नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर ताण देखील तेवढाच मोठा आहे. मात्र गुन्हेगारांचे जे प्रकार घडत आहेत, यामध्ये हत्या असेल, कोयता मिरवणं असेल, अशा वेगवेगळे जे गुन्हे आहेत, त्यामुळे नाशिक पोलीस आता एवढे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत का पंचवटी परिसरातील काही जे दुकानं होते, ज्या टपऱ्या त्याला आपण म्हणता येईल, त्या थेट आता उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या ह्या टपऱ्या नाशिक पोलिसांनी थेट JCBच्या माध्यमातून या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर ज्या प्रकारे गुन्हेगार जे आहेत ते रील बनवतात, त्याच प्रकारे आता नाशिक पोलीस देखील जे आपल्या कारवाई करतायत त्याचं देखील रील बनवून आता सोशल मीडियावर आता व्हायरल होऊ लागलेले आहे. खरं तर नाशिक शहरामध्ये झालेल्या या हत्येच्या घटनेनंतर मोठ्या आलोचना जी आहे ती पोलीस प्रशासनाची यावेळेस करण्यात आली. त्यासोबतच जे नाशिकचे 3ही आमदार आहेत, नाशिक मध्यच्या देवयानी फरांदे असतील, पश्चिमचे सीमा हिरे या आमदार असतील किंवा पूर्वचे राहुल ढिकले यांनी देखील पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्यावर थेट कठोर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका जी आहे ती यावेळेस नाशिककरांच्या वतीनं पोलिसांबद्दल तर त्यांनी सांगितलं का तुम्ही कठोर भूमिका घ्या, अशी भूमिका नाशिककरांच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी जरी मांडली असली, मात्र सर्वात महत्त्वाचं नाशिकची जी गुन्हेगारी आहे ती कमी व्हायचं नाव घेत नव्हती. अखेरकार नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि थेट आता ज्या कारवाया आहे, ज्या ठिकाणी अवैधपणे दारू पिल्या जाते किंवा दारू, गांजा अशा ज्या गोष्टी ज्या आहेत त्या विक्रीसाठी असतात, त्या ठिकाणी आता पोलिसांची धाड जी आहे ती पडू लागलेली आहे. काही ठिकाणी ज्या ठिकाणी लोक दारू पितात त्यामध्ये अंडा भुर्जीच्या गाड्या असतील किंवा वेगवेगळे जे टपऱ्या असतील त्या ठिकाणी आता जे पोलीस कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र हे सर्व होत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता थेट नगरसेवकांवर गुन्हे दाखल होऊ लागलेले आहेत. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये असलेले माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यावर व त्यांचे चिरंजीव भूषण लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यावर देखील गुन्हा जो आहे तो नाशिक पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. हवेत गोळीबार करणं किंवा एखाद्याला धमकवणं, किडनॅप करणं अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे खरं तर यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहे आणि थेट त्यांच्याच तोंडाने आता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा ज्या आहेत ते हेच नगरसेवक पिता पुत्र देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. एवढंच नव्हे तर सुनील बागुल जे शिवसेनेचे नेते होते, काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये जो आहे तो प्रवेश केला.
त्यांच्या पुतण्यावर देखील आता गुन्हा जो आहे तो गोळीबारच्या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। अजय बागुल असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हे सर्व होत असताना नाशिक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तो निर्णय म्हणजे जर होर्डिंगवर एखाद्या आरोपीचा फोटो असला तर थेट त्याच्यावर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात येईल किंवा वेगवेगळ्या कारवाया ज्या आहेत त्या करण्यात येईल अशा आशयाचं पत्रक देखील आता सोशल मीडियावर नाशिक पोलिसांचं जे आहे ते व्हायरल होऊ लागलेलं आहे। त्यामुळे आता गुन्हेगार देखील होर्डिंगवर आपले फोटो टाकण्यासाठी या ठिकाणी घाबरू लागलेले आहेत। एका माजी नगरसेवकावर गुन्हा देखील दाखल झाल्याची चर्चा तर या ठिकाणी सुरू आहे। मात्र नाशिक पोलीस जे एवढे ऍक्शन मोडमध्ये आले याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शहरामध्ये वाढलेली ही गुन्हेगारी। कदाचित नाशिक पोलिसांनी सुरुवातीला ज्यावेळेस नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चार्ज घेतला त्याच्या काही दिवसानंतर जरी ते रस्त्यावर उतरले असते तरी ही गुन्हेगारी कुठेतरी कमी झाली असती अशी चर्चा जी आहे ती नाशिककरांमध्ये या ठिकाणी सर्वत्र सुरू आहे। एका बाजूला कुंभमेळ्याचं नियोजन जरी होत असलं मात्र नाशिकला पालकमंत्री जो आहे तो अद्याप जो आहे तो मिळाला नसल्याची देखील चर्चा या ठिकाणी खरं तर रंगू लागलेली आहे। कारण की पालकमंत्री जर राहिला असता तर प्रशासनावर एक दबाव असतो आणि त्या दबावाच्या माध्यमातून पोलीस जे आहे ते कारवाई करतात असं देखील सांगितलं जातं। मात्र नाशिक जिल्ह्याला कोणी पालकमंत्री नाहीये। दादा भुसे येतात ते त्यांच्या परीने आढावा बैठक घेतात, गिरीश महाजन येतात ते त्यांच्या परीने आढावा बैठक घेतात, छगन भुजबळ येतात ते त्यांच्या परीने आढावा बैठक घेतात। मग त्यांच्या परीने जर त्यांना आढावा बैठक घ्यायची तर मग सरकार या ठिकाणी पालकमंत्री का देत नाही असा प्रश्न देखील नाशिककर जे आहे ते आता उपस्थित करू लागलेले आहे। आणि शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस जे आहे ते आतोनात प्रयत्न करू लागलेले आहेत। कारण की उद्या जे आहे ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे, यासोबतच ते गृहमंत्री देखील आहेत। कदाचित माध्यम त्यांना प्रश्न विचारू शकतो की शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन किंवा राज्य सरकार काही प्रयत्न करणार आहेत असा प्रश्न देखील थेट जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारला जाऊ शकतो। त्याच्याच आधी नाशिक पोलीस जे आहे ते अत्यंत कठोर भूमिका जी आहे ती गुन्हेगारांच्या विरोधात घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेली आहे। ज्या ठिकाणी अवैध प्रकारे दारू पिली जाते, यासोबतच ज्या ठिकाणी सट्टा खेळला जातो किंवा ज्या ठिकाणी काही अंमली पदार्थ विकले जातात अशा ठिकाणी आता नाशिक पोलिसांची धडक कारवाई सुरू झालेली आहे। आणि थेट त्या संदर्भातले नाशिक पोलिसांच्याच वतीनं जे रील आहेत ते सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हायरल होऊ लागलेले आहेत। नाकाबंदी करून वेगवेगळ्या ठिकाणीहून जे आरोपी किंवा जे संशयित पकडले जातात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांना बसवून थेट वरिष्ठ अधिकारी जो असतो तो समोरचा व्यक्ती का आला, कशासाठी आला, तो काही पार्श्वभूमी त्याची गुन्हेगारी आहे का अशी चौकशी देखील ते आता या ठिकाणी करू लागलेले आहेत। मात्र शहरातील ही वाढती गुन्हेगारी याला खरं तर जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो आता सर्वसाधारण नाशिककर जरी विचारत असला मात्र ह्यामध्ये राजकीय लोकच हे गुन्हेगारांना पाठीशी घालतात अशी चर्चा जी आहे ती दबक्या आवाजात सुरू आहे। कारण की काही दिवसांपूर्वी तुम्ही जसं पाहिलं असेल जगदीश पाटील जे माजी नगरसेवक आहे भाजपचे ते एका गोळीबार प्रकरणामध्ये सामील झाले होते, म्हणजे कट बनवण्यामध्ये त्यांचा सहभाग होता। तर उद्धव निमसे हे देखील एका हत्येच्या प्रकरणामध्ये नाशिकच्या जेलमध्ये आहे। आणि आज नाशिक पोलिसांनी काल उशिरा जे आहे ते माजी नगरसेवक प्रकाश लोंढे त्यांना अटक केलेली आहे। त्यांचे एक चिरंजीव जे आहे दीपक लोंढे हे पोलिसांच्या जरी ताब्यात असले मात्र एक चिरंजीव त्यांचे अद्याप फरार आहे। आणि तेच माजी नगरसेवक आता पोलीस स्टेशनमधनं बाहेर येताना म्हणजे क्राईम ब्रांचच्या ऑफिसमधनं बाहेर येताना त्यांच्या हाताला दोरखंड जो आहे तो बांधलेला आहे। आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा आशयाचं जे उद्गार जे आहे त्यांच्या तोंडाने जे आहे ते सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतं। एका बाजूला गुन्हेगार जे रील बनवतात त्यामध्ये नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन जे खाक्या दाखवतात आणि त्यानंतर जे आरोपी जे आहे त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या तोंडातून एक नवीन उद्गार जे आहे ते ऐकायला मिळतं की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। त्यामुळे नाशिक पोलीस जे आहे ते कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जरी प्रयत्न करत असले मात्र राजकीय लोकांनी ह्या गुन्हेगारांना जे आहे पाठीशी घालू नये। कारण की हेच गुन्हेगार जे असे असतात जे सुरुवातीला छोट्या स्वरूपाचे गुन्हे करतात आणि नंतर येत्या काळामध्ये ते मोठ्या स्वरूपाचे गुन्हे करतात। असेच काही प्रत्यय नाशिकच्या 11 जे मर्डर झाले त्याच्यामधले 18 पेक्षा जास्त अल्पवयीन या हत्यांमध्ये सामील झाले। 45 मर्डर झालेले आहेत आणि साधारण 11 ज्या हत्या प्रकरणामध्ये अल्पवयीन जे आहेत ते 18 मुलं आहेत। त्यामुळे यांचं जे मनोबल आहे ते राजकीय पाठबळामुळे मोठं वाढतं आणि यांना जर आता जर तुम्ही कंट्रोल केलं तर येत्या काळात नाशिक शहरातील गुन्हेगारी ही अत्यंत कमी करणं तेवढंच गरजेचं आहे। कारण की अवघ्या काही दिवसांवर नाशिकचा कुंभमेळा जो आहे तो येऊन ठेपलेला आहे।
आणि पोलीस प्रशासनापुढे कुंभमेळ्याचं नियोजन करण्यासाठी, जिल्हा प्रशासनासोबत मदत करण्यासाठी त्यांचा एक वेगळा हातभार आहे. मात्र राजकीय लोक जे आहेत ते गुन्हेगारांना जरी पाठीशी घालत असले, त्यामुळे हे गुन्हे जे आहेत ते कमी होणं आणि अशा ज्या वृत्ती आहेत ज्या गुन्हेगारांना पाठीशी घालतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणं देखील तेवढेच गरजेचं आहे. आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी, नाशिक.